खूप जण आज FD करतात आणि पण त्यामध्ये पण अजून एक आहे की म्युच्युअल फंडमध्ये पण एक कॅटेगरी आहे ज्याला म्हणतात डेट फंड. ते एक्झॅक्टली FD सारखंच आहे. सो त्याबद्दल काय सांगाल? 5 लाख रुपये डेट म्युच्युअल फंडमध्ये, 5 लाख रुपये FD मध्ये आपण इन्व्हेस्ट केले, तर आता 8% रेट ऑफ रिटर्न आपल्याला मिळेल. ओके, आता डेट म्युच्युअल फंडमध्ये पहिले बघू. ओके, 5 लाख रुपये मी इन्व्हेस्ट केले. 20 वर्षानंतर माझे ते 5 लाख रुपये मला आफ्टर टॅक्स 1,63,00,000 देईल. ओके, 20 वर्षानंतर 1,63,00,000 दिले. आताच हे 5 लाख रुपये मी FDमध्ये इन्व्हेस्ट केले 20 वर्षासाठी. अज्युमिंग 8% रिटर्न आहे, सेम 8% रिटर्न. आता काय होतं की FDवर मी 5 लाख रुपये इन्व्हेस्ट केले. प्रत्येक वर्षी मला इंटरेस्ट अक्रूड आहे. इंटरेस्ट अक्रूड आलं बँकेत तर मला इन्कम टॅक्समध्ये 30% टॅक्स, माझा टॅक्स ब्रॅकेट 30% आहे, मला टॅक्स 30% द्यायचा आहे. ओके, दुसरा वर्ष आलं माझं इंटरेस्ट अक्रूड समजा त्याच्यामध्ये 4,000 आलं, त्याच्यावर पुन्हा मला 30% द्यायचं आहे. सो काय होतं त्याच्यामध्ये की एव्हरी इयर मला टॅक्सेशन अपफ्रंट भरावं लागत आहे. डेट म्युच्युअल फंडमध्ये मी हा जो अमाऊंट आहे हा कंटिन्युअसली कंपाऊंड करत 20 वर्षीपर्यंत नेतो. तर त्यामुळे काय होतं की मला 20व्या वर्षी जाऊन मी डेट म्युच्युअल फंडमध्ये पैसे विड्रॉ करताना फक्त गेनवर टॅक्स भरून निघतो. FDमध्ये मला तो कंपाऊंडिंगचा बेनिफिटच मिळत नाही.